कार्यरत शिक्षकांसाठी 1 ते 8 मध्ये जे शिक्षक शिकवतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ती म्हणजे टी-ई-टी वर्षातून 2दा होणार असून सध्या 2026ची टी-ई-टी ती जून 2026 मध्ये होणार असून याच्या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे. राज्यामध्ये टी-ई-टी आणि सी-टी-टी ही इक्विव्हॅलंट पकडली जाते 17 नोव्हेंबर 2017च्या निर्णयानुसार आणि त्याच्यानंतर टी-ई-टी वर्षातून एकदा होत होती, आता मात्र 2दा झालेली दिसेल आणि सी-टी-टी ही केंद्र स्तरावरती वर्षातून 2दा होते. बरं, याचं जे पासिंग क्रायटेरिया आहे तो 60% आणि 55% आरक्षित उमेदवाराला जर त्याच्याकडे 83 मार्क्स असतील तर तो पास पकडला जातो आणि ओपन कॅटेगरीचा उमेदवार जर त्याला 90 मार्क्स असतील तर त्याला पास केलं जातं. आता याच्यामध्ये काही बदल होणार आहेत का, याच्या संदर्भातलं संचालकांचं पत्र तुम्ही 9 फेब्रुवारी 2026 सुद्धा पाहिलं असेल आणि त्याच संदर्भात महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. सर्व कार्यरत शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, टी-ई-टी ही परीक्षा 1 सप्टेंबर 2025च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जे शिक्षक सध्या पूर्ण भारतभर जिथे 1 ते 8वी पर्यंत शिकवत आहेत त्यांना कंपल्सरी करण्यात आली. त्याच्यामध्ये सध्याच नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार 2011च्या पूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना एक्झम्पशन मिळू शकतं, परंतु असा कोणताही अजून शासन निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला टी-ई-टी करायची असेल, टी-ई-टी करायची असेल, टी-ई-टी बद्दलची महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅनलवरती मिळतच राहील. स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरायचं नाही आहे. आता ही जी 2दा परीक्षा होणार आहे, एक दुसरी नोव्हेंबरमध्ये होईल आणि आता जून 2026 मध्ये होत असताना याची काठिण्य पातळी कमी करण्यात यावी याच्यासाठी संघटना सतत फॉलोअप घेत होत्या आणि जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना गुणांची शिथिलता देण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती. परंतु याच्यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. नियम हा सर्वांना सारखाच असेल असं संचालकांचं पत्र तुम्ही 9 फेब्रुवारी 2026 पाहू शकता आणि त्याचमुळे आता मात्र इथं कोणतीही एक्झम्पशन मिळणार नाही. सर्वांना नियम सारखा असेल, परंतु पदोन्नतीसाठी म्हणजे जेव्हा प्रमोशन होत असतं त्याच्यासाठी मात्र फक्त टी-ई-टीचा विचार न करता त्या शिक्षकाचा अनुभव आणि त्या पदासाठी जसं केंद्र संचालकसाठी असेल किंवा 1 ते 5 साठी शिक्षक जेव्हा 6 ते 8 साठी पात्र होतो तेव्हा त्याच्यासाठी त्याचा तेवढा अनुभव प्लस टी-ई-टी ही तितकीच गरजेची आहे. त्याच्यामध्ये कोणतेही एक्झम्पशन नाही. थोडक्यात काय की टी-ई-टी शिवाय आता शिक्षकांना पर्याय राहिलेला नाहीये. परंतु मित्रांनो, घाबरायचं काहीच कारण नाहीये. सी-टी-टी जरी थोडीफार अवघड कमी जास्त असली तरी टी-ई-टीचा जर आतापासून तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही नक्की पास होणार आहात आणि तुम्ही पास होणारच हे गॅरंटी आम्ही देत आहोत, कारण आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी केवळ टी-ई-टी मार्गदर्शन अशा शिक्षकांसाठी ज्यांना 31 ऑगस्ट 2027 पर्यंत टी-ई-टी पासच करायची आहे. मी तर म्हणते तुम्हाला 6 वेळा संधी मिळणार आहे ना, त्याच्या अगोदर टी-ई-टी आणि सी-टी-टी मिळून त्याच्या अगोदर तुम्ही आताच या संधीचा सुवर्ण लाभ घ्या. सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवा. हमखास यश तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण आम्ही सुरू करतोय टी-ई-टी संदर्भातलं खूप अतिशय महत्त्वाची बातमी लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. आणि याच्यामध्ये कोणती शिथिलता नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आजपर्यंत याच्यामध्ये 50% सूट देण्यात यावी असंही आमचं म्हणणं आहे, परंतु जो आत्ताचा टी-ई-टीचा निकाल तुम्ही पाहिला असेल 11% लागलेला आहे. आतापर्यंत टी-ई-टीचा निकाल 3.2 2.5% असाही लागलेला आहे. आता आपण पाहिलेला आहे, परंतु आता मात्र येणाऱ्या काळामध्ये या निकालामध्ये सुद्धा बदल व्हावा आणि अर्थात जे शिक्षक आहे जे इतक्या वर्षानुवर्ष आपला अनुभव आहे त्यांना सुद्धा त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी याच्यासाठीच हा आपण प्रयत्न करत आहोत. आणि याच्यासाठी आपल्याला जे उद्युक्त केलेलं आहे ते स्वतः शिक्षण विभागानं मंत्रालयातून शिक्षक भरती परीक्षेसाठी जेव्हा फॉलोअप घेत असतो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे शिक्षक पास व्हायला गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, कारण तुम्ही जे बेरोजगार शिक्षक आहेत त्यांच्यासाठी काम करताच, परंतु जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी काय करता. म्हणूनच आता आपण एक सरप्राइझिंग ट्विस्ट असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. सो स्टे कनेक्टेड. आणि गुणांमध्ये कोणती शिथिलता नाही आहे, परंतु जूनमध्ये ही परीक्षा 100% होणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा 15 जूनच्या अगोदर असेल, ज्याच्या अगोदर म्हणजे शाळांमध्ये शिक्षकांना सुट्टी सुद्धा मिळणार आहे. मेचा महिना पूर्ण सुट्टी मिळते, जूनचा अर्धा महिना मिळतोय.
त्यामुळे त्यावेळेस तुमची ही परीक्षा असणार आहे. सो अशा शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचे मित्रमैत्रिणी जर TET पास नसतील तर ते नक्की पास होतील आणि अर्थात CTET हा ऑप्शन तर आहेच. दोन्हीपैकी कोणतीही परीक्षा जरी तुम्ही पास केली तरी तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. गुणामध्ये शिथिलता आहे का? मला याच्यामध्ये मिळेल का? असं तुमच्या मनामध्ये शंका असेल तर काढून टाका. अजून एक महत्त्वाची, आतापर्यंत बघा तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या न्यूजमध्ये ते सांगत आहे की 83 वर्गाला पास आरक्षित प्रवर्गातील उमेदवार. आता जी 23 नोव्हेंबर 2025ला जी TET झाली त्याच्यामध्ये सुद्धा 83 उमेदवाराला फेल करण्यात आलं होतं. परंतु आपण परीक्षा परिषदेकडे स्वतः पाठपुरावा केला तेव्हा त्यांनी 82ला पास केलेला आहे. ज्यांना TET पेपरमध्ये जो आरक्षित असेल, ज्याच्याकडे रिझर्व्ह कॅटेगरीचं जे प्रमाणपत्र असेल तर त्यांना त्याचा लाभ दिला. याच्यासाठी आपण लढत आहोत. त्यामुळे तुमच्यासाठी तर आम्ही 100% प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये आता जरी ते 83 म्हणत असतील ना तर आपण 82 करण्याचा तुमच्यासाठी केवळ प्रयत्न करणार आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी फक्त स्टे कनेक्टेड आणि सरप्राईज कुठलं असणार आहे तुमच्यासाठी ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर TET आणि CTET कोणती तुम्ही तयारी करत असाल ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. नक्की एक दिवस तुम्हाला ती सुवर्ण संधी, तो सुवर्ण क्षण याच माध्यमातून तुम्हाला आलेला मिळेल. कारण आपण घेऊन येणार आहोत केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी काय ते नक्की तुम्हाला कळेलच. सो स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. CTET TET प्रिपरेशनचं टेलिग्राम सुद्धा जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेला सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मेसेज दिसेल. सो स्टे कनेक्टेड.